नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पालक पनीर। त्यासाठी मी एक जुडी पालक उकडून घेतलेला आहे। तो आता मी थंड पाण्यात आणि थोडासा मी बर्फही यात घातलेला आहे। यात मी गरम गरम काढत आहे। यामुळे पालकाचा कलर हिरवाच राहील, त्याचा कलर चेंज होणार नाही। आजच्या रेसिपीसाठी आपण 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, एक लाल टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 सुक्या मिरच्या घेतल्या, 2 ते 3 तेजपत्ता घेतले, एक मोठी लवंग घेतली, 2 ते 3 छोट्या लवंग घेतल्या, मी दालचिनी घेतली आणि कोथिंबीर घेतली थोडीशी, आणि लसण आणि अद्रकाची पेस्ट मी यात कुटून घेतलेली आहे। ती मी मिक्सरमधून काढत नाही, याची चव वेगळी येते। आता आपली ग्रेव्ही बनवण्यासाठी मी 2 चमचे दही घेतलेला आहे। यात टाकत आहे मी थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट मी इथं कमी टाकत आहे कारण आपण हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत, आणि सोबतच यात घालत आहे मी 2 चमचे धनेपूड आणि थोडीशी मिरेपूड। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, याच्यात गाठी झाल्या नाही पाहिजे। पालक थंड झालेला आहे, हा पाण्यातून काढून घेऊ आता आपण आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया। यातच मी कोथिंबीर घालत आहे आणि हिरवी मिरची पण टाकत आहे। याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण तेलामध्ये पनीर भाजून घेऊया। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये मी घालत आहे पनीर। हे पनीर तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। पनीर आपलं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। हे आता एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊ। एका कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। आपण आता ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। तेल आपलं गरम झालेलं आहे। यात टाकत आहे मी 2 लाल सुक्या मिरच्या, तेजपत्ता, लवंग, मोठी विलायची आणि कलमी। हे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे। आता यातच घालत आहे मी बारीक चिरलेला कांदा। कांदाही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आता हे आपण बारीक कुटलेला लसण आणि अद्रकाची पेस्ट आपल्याला यात घालायची आहे। ती पण 1-2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। आता यातच घालत आहे आपण बारीक चिरलेलं लाल टमाटर। लाल टमाटरही आपल्याला 1-2 मिनिटं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, नरम पडेपर्यंत। आता यातच घालत आहोत आपण कसुरी मेथी। आता यामध्ये घालू आपण दह्यात मिक्स केलेले आपले मसाले। हे पण 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। यातच घालूया आपण आता वरून थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल सुटू देऊया। आता यामध्ये आपण घालून घेऊया आपण बनवलेली पालकाची ग्रेव्ही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ। आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। यामध्ये घालत आहे मी आता पालकाचे तुकडे आपण कट करून घेतलेले। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी। तर तयार आहे आपली पालक पनीरची रेसिपी। तुम्हाला माझी ही पालक पनीरची रेसिपी बनवण्याची पद्धती आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।